रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, मी सुषमा दाते आज पुण्यात आहे आणि जीवनरंग या आपल्या कार्यक्रमात मेधाताई शेंडे यांची मी मुलाखत घेणार आहे. सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे आणि बेला शेंडे यांच्या ह्या मातोश्री. सावनी आणि बेला इतकाच त्याही बिझी असतात, परंतु रेडिओ विश्वाससाठी त्या मुलाखत द्यायला तयार झाल्या हे आपलं खरंच भाग्य. त्यांच्या घरात 4 कलावंत, डॉक्टर शेंडे सर, त्यांच्या मातोश्री सावनी आणि बेला या 4 कलावंतांना सांभाळणं, स्वतःची नोकरी करणं, सोशल वर्क करणं आणि घर सांभाळणं हे सगळं त्यांनी कसं केलं हे जाणून घेण्यासाठी त्यांची खास मुलाखत. मेधाताई, नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझा सुरुवातीला तुमच्या बालपणापासूनच सुरुवात करते. जरा तुमच्या शाळा कॉलेज विषयी आणि बालपणाविषयी सांगा ना. नक्की नक्की. माझं बालपण म्हणजे माझा जन्म हा अतिशय सुविद्य आणि सुसंस्कृत आणि समृद्ध कुटुंबात झालाय. जन्मस्थान विचाराल ना तर माझं कोल्हापूर. माझा जन्म कोल्हापूरचा मूळ. तेथील बालपणीच्या आठवणी, आजोबांचा सहवास, मायेची माणसं आणि सर्वांचा एकोपा या सगळ्या चिरकाल लक्षात राहण्यासारख्या आठवणी आहेत माझ्या. खूप समृद्ध असं बालपण माझं गेलं. आणि नंतर पुढील बालपण म्हणजे मग शालेय आणि पुढील शिक्षण माझं सगळं मुंबईत झालं. मुंबईला सायनमध्ये आम्ही होतो स्थायिक, आणि मग तिथेच सगळं माझं बालपण जास्त सगळं तिकडेच गेलं. मी पुढे शाळा झाल्यानंतर मी नंतर समाजशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये BA झाले. हे 2 विषय घेऊन. आणि मग काही वर्षांनी आम्ही पुण्यात स्थायिक झालो आणि त्यानंतर कर्वे समाज संस्थेतून DSW ही मी ही मिळाली, डिप्लोमा मिळाला मला. आणि मग समाजशास्त्राचा डिप्लोमा केल्यानंतर बऱ्याच संस्थांमधनं कामाचा अनुभव मला मिळाला. समाजाकडे बघण्याची दृष्टी, विचार व्यापक झाले आणि वास्तव जवळून पाहायला मिळालं. आणि याच्यात संलग्न ज्या संस्था होत्या त्या सगळ्यांचा अनुभव मी घेतलेला होता त्यावेळेला. खूप छान. हे सगळं आपण आपल्या माहेरून, आपल्या शिक्षणातून, बालपणातून आणि कामामधनं हे सगळं घेऊन येतो. आणि मग डॉक्टर शेंडे सरांबरोबर लग्न झाल्यानंतर तुम्ही हे तुमचं सोशल वर्क, नोकरी सुरू ठेवली का? हो, लग्न झाल्यावर सुद्धा नोकरी, सोशल वर्क माझं चालूच ठेवलं मी. 21 वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत होते. बालकल्याण, कुटुंब कल्याण, अपंग, अनाथ, दीन दुबळे या सर्व कक्षांमध्ये सेवा करण्याची संधी मला मिळाली होत्या. मला खूप आनंद होता. अगदी तळागाळातनं जाऊन मी त्यांची दुःख हे करून त्यांना मदत देऊन मला खूप काम असायचं त्यावेळेला. मी इंडियन रेडक्रॉस मध्ये काम केलं, नंतर टास्क मध्ये केलं, नंतर एका मतिमंद एक संस्था होती त्यात केलं. म्हणजे सगळ्या क्षेत्रात त्यावेळेस सगळ्या संस्थांमध्ये माझा संपर्क आलेला होता. अरे वा, हे खूप छान आहे. म्हणजे तुम्ही अनुभव विश्वास याची एक मुलाखत स्वतंत्र होईल. या सगळ्या दुःखी दुःखी जीवनावर फुंकर घालण्याचं काम केलं, प्रत्यक्ष काम करण्याचं तुम्हाला खूप चांगलंच फळ नक्कीच मिळणार पुढे त्याचं. खरंय. त्याचा आनंद काही वेगळा होता. वेगळा आनंद आहे. म्हणजे काम करून पैसे मिळणं ही गोष्ट सर्वसामान्यांच्या आयुष्यात असते, पण कामात समाजसेवा होणं केवढी मोठी गोष्ट आहे. प्रश्नच नाही. अगदी. आणि लग्नानंतर मग सासूबाई आणि तुमचे पती दोघेही शास्त्रीय संगीतात अतिशय पारंगत. मग लग्नानंतरचं तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? स्वरांकित व्यक्तिमत्व असलेल्या घरात मी लग्न करून प्रवेश केला. माननीय व काय सरस्वती नटराज यांचा वर्चस्व असलेलं हे घर, त्याच्यात साहित्य, संगीत, नाट्य यांची सतत चर्चा, मोठ्या कलाकारांचं येणं जाणं, अभ्यास, प्रस्तुतीकरण, कार्यक्रम या सर्व जण इतके व्यग्र असायचे तुम्हाला सांगू. हे सगळं असं गाणारं घर म्हणतात ना तसं हे होतं, वातावरण होतं. आता आमचं वैवाहिक जीवन जर म्हणाला तर इतर गृहिणीसारखं निश्चित नव्हतं. माझं वैवाहिक जीवन फार वेगळं गेलं. कालांतरानं मलाही माझ्या वैयक्तिक जीवनात वैवाहिक जीवनाच्या मर्यादा समजल्या. आणि अशा अपेक्षा या सगळ्याचं ओझं बाजूला ठेवून अर्थात कलेला वाहून घेतलं. तर तुम्ही शास्त्रीय संगीत शिकला नाही? बऱ्याच तडजोडी करायला लागल्या. पुढे मात्र ईश्वर कृपेने त्याचं फळ मिळालं. हेच सांगा. काय म्हणाला? तुम्ही शास्त्रीय संगीत शिकला नाहीत ना? नाही. पण माझ्या घरात माझी आई शास्त्रीय संगीत शिकत होती.
नंतर सगळं वातावरण आमचं यांच्यासारखं तरी नसलं तरी आवड प्रचंड होती. हो हो आई, माझे वडील निराळे मुंबईला सगळ्या सभांना जायचे, संगीत हे मैफलीला जायचे, तेव्हा आम्ही पण जायचो. बरोबर. मला अजून 2 बहिणी, आम्ही 3 बहिणी असायचो. हम्म, हम्म. आम्ही जायचो, पुढे बसायचो, ऐकायचं. पण अर्थातच त्याचा संपर्क इतका म्हणजे सहवास खूप असा नव्हता. पण लग्न करून आल्यावर सगळं वातावरणच बदललं. हो हो तुमचा कानसेन तयार होता, तुम्हाला सगळं ऐकायला मिळालं. मात्र वा. हे मात्र खरं आहे. आणि कानसेन मात्र जबरदस्त आहे मला. आणि टीकाकार पण आहे. त्यामुळे काय होतं, आज कुठलीही मैफल ऐकली की अरे आज हे असं हवं होतं, आज तसं केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे माझे कान खूप तयार झाले मात्र. खरंय खरंय निश्चितच. अगदी. आणि सावनी आणि बेला या दोघींना शास्त्रीय संगीताचे धडे कुणी दिले आणि त्यांना आवड कशी निर्माण झाली? घरात त्यांच्या जन्मापासूनच संगीताचे सूर सतत त्यांच्या कानावर पडत होते. हो. पण बालपणू म्हणतात ना तसंच घरचं वातावरण, चर्चा, कलाकारांचं येणं जाणं, त्यांची महती, या सर्वांचा प्रभाव त्यांच्या घडीत मात्र निश्चितच झाला. हो हो त्यामुळे आयुष्याला दिशा आणि एक मिळाली, संस्कार मिळाले. आणि याच प्रवाहात पुढे जाणे आणि ज्ञान प्राप्त करून पारंगत होणे ते विधिलिखितच होतं असं म्हणावं लागेल. खरंय खरंय. आणि अभ्यास हे प्रकटावे हा तुमच्या घराचा नियमच आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मेहनत, रियाज, साधना. नक्कीच नक्कीच नक्कीच. अगदी प्रश्नच नाही. आता सावनीच्या प्रथम गुरु म्हणजे तिची आजी कुसुम शेंडे. त्या किराणा घराण्याच्या गायिका आणि संगीत नाट्य शिशीतला अभिनेत्री. त्यांच्याकडून स्वरांची, रागांची ओळख आणि तालीम सुद्धा मिळाली, उत्तम तालीम मिळाली. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे याच्याकडूनही तालीम मिळाली आणि मार्गदर्शन मिळालं. वडिलांकडून तर उपशास्त्रीय संगीत म्हणजे काय, त्याच्याकडे खजिनाच होता. ठुमरी, दादरा, इतर 4 प्रकाराची गान प्रकाराची ओळख सुद्धा तिला जरूर झाली. पहिला मी त्याच्या आजीचकडे संगीताचा श्री गणेश केला गिरवला. मला काही काळ आदरणीय यादवराज फडांकडे सुद्धा तालीम मिळाली. तिथे सुगम संगीत, गझल तिच्या वडिलांकडेच. रवी दाते यांच्याकडे गझल गायनाचं शिक्षण घेतलं. खूप तो काळ इतका छान होता ना तुम्हाला सांगू. आणि मग तुम्ही सगळ्यांना दोघींना घेऊन जात होतात, येत होतात, बऱ्याच गोष्टी कराव्या लागत असतील तुम्हाला हे सगळं. अगदी आता मागे वळून बघितल्यावर मला असं वाटतं की अरे आपण हे कसं केलं, सगळं कसं निभावलं आणि कसं आपला प्रवास असा झाला. मला म्हणजे खूप, कारण काही सोशल वर्क हे घरात बसून किंवा ऑफिसमध्ये टेबलावर बसून करण्यासारखं नाहीये. तर ते ग्रासरूट लेवलला जाऊन तुम्ही तिथे व्हिजिट्स म्हणा भरपूर त्याचे रिपोर्टिंग करा, सगळं होतं. त्यामुळे मला ते जरा कसरत होती सगळी, पण ती मुलींच्यासाठी मी केली. मुलींना सोडा, नंतर त्याचे कार्यक्रम अटेंड करा, सगळं खूप खूप म्हणजे खूप काम होतं सगळं. ते कसं केलं हे मला ईश्वर कृपाच होती असं म्हणावं. कसे मधले इतके वर्ष झपाझप निघून गेली हे कळलं सुद्धा नाही आता, खरोखर. अगदी अगदी. आणि सोशल वर्क साठी म्हणजे प्रत्यक्ष जायला लागतं, ते सगळं करायला लागतं. म्हणजे शारीरिक श्रम, मानसिक श्रम, प्रत्यक्ष जाणं येणं, वेळ आणि घरचा वेळ सांभाळणं, मुलींचं सगळं सांभाळणं. आणि हे कलावंतांना सांभाळणं सोपी गोष्ट नाही हो. मानसिकता कशी नसतं, पण ते खूप म्हणजे सगळी कसरत आहे. मुलींनी कधी कंटाळा केला का गाणं शिकायला, नको आता? कधीही नाही. ते मोठं एक बक्षीस कधीही नाही. अगदी त्या बिचाऱ्याचं बालपण एक हरवल्यासारखं थोडंसं झालं हे मला म्हणावं लागेल. कारण इतर मुलींसारखं ते इकडे जा तिकडे जा, पार्ट्यांना जा, वाढदिवस साजरे करा, आणि हे कधीही त्यांना जमलं नाही. वेळच नसायचा. वेळच नसायचा. आणि सर त्या बाबतीत फार स्ट्रिक्ट होते की इकडे जाऊन तिथे गाणं म्हणायला सांगतील किंवा तिकडे गाणं म्हणायला, म्हणजे काहीतरी जे हे त्याचा वेळ वाया जातो. तर असा वेळ कधी वाया घालवला नाही त्यांनी. सगळं मेहनत हे म्हणजे त्यांच्या पुढे असंच होतं, सगळं श्रद्धापूर्वक त्यांनी काम केलेलं आहे. अतिशय कष्ट म्हणजे प्रचंड अथक मेहनत म्हणतात ना, तशी केली त्या मुलीने. त्याचं फळ आता मिळतंय त्यांना. अगदी. म्हणजे आता इतक्या मोठ्या सेलिब्रिटी झाल्यात, म्हणजे कंठस्वर आत्मस्वर होणं इथपर्यंतचा प्रवास, त्याच्यासाठी असलेली ती साधना, हे सगळं जिथे केलं जाताना तिथे माणसं आपोआप मोठी होतात. आणि तुमचं घर इतकं साधं आहे, मला खूप कौतुक वाटतं की इतकी मोठी माणसं आहेत, पण खरोखर खूप साधेपणाने तुम्ही सगळे राहता, सगळ्यांशी बोलता बिलता. तेच धन आहे ना हो.
किती सगळे मुलं शिकायला येतात आता आमच्याकडे, मुलं मुली सगळे इतक्या आनंदाने येतात, सगळं इतकं सुंदर वातावरण असतं सांगा. 24 तास आमच्याकडे बाकी कुठचाही विषय नसतो, फक्त हेच सूर. तुम्हाला काय सांगू, त्यामुळे आनंद असतो सगळा. तुम्हाला आठवणारी एखादी सावनीची मैफिल किंवा बेलाचं गाणं सांगा ना, की तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन ऐकलं आणि तुम्हाला खूप भरून आलं. माझ्या प्रत्येक मी सगळ्या मैफली त्यांच्या बहुतेक हे काय म्हणतात अटेंड केलेल्या आहेत. अरे वा. सावनी बेला, कारण काय आता नाही, पण पूर्वी सगळीकडे मी त्यांच्या प्रवासाला तर मी त्यांच्या बरोबर असायचे. मी माझ्या ऑफिसच्या फायली बरोबर घेऊन जायची त्यांच्याकडे. वेळ मिळाला की माझ्या रिपोर्टिंग करा आणि बाकी सगळा वेळ त्यांना द्या मुलींना. आता त्या स्वतंत्र झाल्या, म्हणजे सगळं स्वतः मॅनेज करू शकतात, त्याचा मला आनंद आहे. तेच आपलं यश आहे. कारण ते आता सगळ्यांशी बोलणं, सगळं ऑर्गनाईज करणं प्रत्येकाला, तर हे सगळं त्या मुली स्वतंत्रपणे करतायत, याचा मला खूप आनंद आहे. आणि ते सगळं कष्टार्जित आहे, स्वअर्जित आहे, स्वतःच्या प्रयत्न आणि श्रमाने केलेलं आहे ते. आणि अजूनही कष्ट आहे, इतकं सोपं नाही कला करणं, फार अवघड आहे. आणि सातत्याने टिकून राहणं या क्षेत्रात हे पण सोपं नाही. आज त्यांच्याजवळच देण्यासारखं इतकं आहे की लोकांनी खरंच त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पायाशी बसून शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आता तुम्हाला कसं वाटतंय सेलिब्रिटीची आई म्हणून? काय दोघींची आई म्हणून, सेलिब्रिटींच्या आई म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप, म्हणजे मी काय भरून पावले म्हणतात ना, तसं आहे. त्या इतक्या आता नावारूपाला आल्या आहेत, मला समाधान आणि उच्च कोटीचा आनंद आहे. त्याच्यामध्ये खरं सांगू का, ईश्वर कृपा आहे असं मी खरोखरी श्रद्धापूर्वक म्हणत. असे चिकार आवाज चांगले असतात, खूप शिक्षण घेत असतात, पण सगळ्यांनाच नाव मिळतं असं नाही. आणि सगळेजण एका काय म्हणतात उंचीवर पोचतात असं नाही. पण या मुलींच्या पाठीमागे सगळी म्हणजे त्यांची अथक मेहनत, ध्येयनिष्ठा आणि श्रद्धापूर्वक जी अप्रोच आहे, हा त्याचा यशाचा खरोखरी त्यांना यामुळे यश मिळालं असं मी म्हणेन. खरंय. आणि मानसिक एक कणखरता आहे त्याच्यात. आणि हे सगळं तुम्ही सेलिब्रिटीच्या आई म्हणून तुम्ही घडवलंय. म्हणजे मला तुम्हाला अष्टभुजा म्हटलं तर तुम्हाला राग येऊ नये, कारण अष्टभुजेसारखीच वेगवेगळी कामं सगळी तुम्ही केलीत आणि त्याला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं आणि खूप बक्षिसं मिळाली, त्यांना अवॉर्ड मिळाले. आज मावत नसतील तुमच्या घरात. अगदी मला हे बघा, इतका त्यांनी केलेलं श्रम, म्हणजे दोघींनाही राजदरबारी, जनसामान्यात आणि सगळ्या ह्याच्यात पुरस्कारांनी गौरवलाय. मोठ्या मोठ्या संगीत संमेलनात त्यांना गाण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्या कॅसेट्स आहेत. नंतर स्वरचित सावनीच्या बंदिशी आहे, तिने पुस्तक हे केलंय, ती रचना करत असते, राग निर्मिती सुद्धा करत असते. त्यामुळे आणि परत युट्यूबवरती विविध रागांची आता ओळख करून देत असते सगळ्यांना, सामान्य याच्या जनांना. म्हणजे त्याच्यात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून. वा, ते तर खूप छान आहे. आणि बेलाचं वेगवेगळ्या भाषेतली गाणी, म्हणजे ते सुद्धा सुगम संगीत. आता गंगोत्री जरी एक असली तरी प्रवाह दोन आहेत, सावनीचं शास्त्रीय आणि बेलाचं सुगम. सुगम संगीतात सुद्धा तिने स्वतःचा ठसा उमटवलाय. तिच्याही कॅसेट भरपूर आहेत, मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी या सगळ्या भाषांमध्ये ती हे केलेले पार्श्वगायन केलेले. तिनाळे अवॉर्ड मिळाले. सुगम संगीत, लावणी, गझल, ठुमरी असे अनेक गान प्रकार ती सुद्धा गात असते. म्हणजे वैविध्य आहे. पुरस्कारांची यादी दोघींच्याही खूप मोठी आहे. आता मी तुम्हाला एवढ्या ह्याच्यात सांगू शकत नाही, पण हे असं आयुष्य आहे. कितीतरी सुंदर आणि सुवर्ण युवक त्यांच्या आयुष्यात आले आहेत. खरंच त्याच्यासाठी चांगली लोक मिळाली, चांगले ऐकणारे मिळाले त्यांच्या, म्हणजे खरं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की सार्थक झालं आपल्या जीवनाचं. खरं. आणि तुमचे प्रोत्साहन, प्रेरणा, मेहनत हे सगळं कामी आलं. सरांचं मार्गदर्शन, आजीचं मार्गदर्शन, या सगळ्याचा तो परिपाक आहे. आणि साधना करणारं घर आहे, रियाजी गळे आहेत सगळे. आणि त्यामुळे अतिशय साधेपणाने त्या दोघीही वावरत असतात, मोठ्या इतक्या होऊन सुद्धा. खरंच आहे. त्यांना मी तेच सांगते की मुलींची श्रद्धास्थानं जी आहेत, प्रेरणास्थानं बरीच आहेत. हे क्षेत्र तुम्हाला इतक्या अथांग महासागरासारखं आहे. किती वेळ चाल तर सापडणारच नाही तुम्हाला या जन्मात तरी. एक जन्म पुरणार नाही. दिग्गज कलाकारांच्या सहवास आपले स्थान अखंड साधनेने शोधायचं असतं, हेच खरंय. आपल्याला खूप काही शिकायचं आहे, तेव्हा विनम्र राहा. समाजातील प्रलोभनांना बळी पडू नका. संघर्ष अटळ आहे,
खरंय. कष्ट, अथक कष्ट आणि साधनेनं सिद्धी प्राप्त होते, माझं होत असते असं मला वाटतं. अगदी नक्की नक्की होते. मिळालेले यश हे ईश्वर चरणी अर्पण करायचं. वा, त्याला विसरू नका. मेधाताई, या शक्तीला शरण जा, आनंद स्वतः घ्या आणि आनंद सगळ्या इतरांना द्या. वा, मेधाताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्ही आता जे मुलींना सांगितलं ते सगळ्याच नवीन कलाकारांना उपयोगी पडेल असं आहे की साधना करा, प्रयत्न करा, विनम्र राहा आणि कलेच्या पायाशी बसून तिथे साधना करत पुढे पुढे चला. आणि मी माझं थोडंसं आध्यात्मिक याच्याकडे माझा कल आहे, त्यामुळे मला असं वाटतं एक पाऊल आपण पुढे टाकतो ते सुद्धा आपल्या हातात नाहीये. ते तर तसंच आहे ते. तुम्ही जे कष्ट करा, साधना करा, तुम्हाला त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. खरंय. आणि मग परमेश्वराचा आशीर्वाद मिळतोच मिळतो. हो, नक्की. अगदी. तुझ्या चरणी अवॉर्ड मी पहिल्यांदा कार्यक्रम झाला जाताना सुद्धा कार्यक्रमाला किंवा आल्यावर सुद्धा किंवा अवॉर्ड मिळाल्यानंतर सुद्धा मी मुलीला सांगते त्यांच्या चरणी नमस्कार साहेब, ईश्वराच्या चरणी माझं देवर आहे छोटासा, चरणी लीन व्हा, हे सगळं तुझं श्रेय आहे. अगदी खरंय. शरण आहोत आणि आम्ही लीन आहोत. खरंय. आणि हे देवा तूच करून घेतलंस आमच्याकडून असं म्हणत राहिलं म्हणजे खरंच खूप. नक्कीच. म्हणजे ती विनम्रता तुमच्या अंगात भिनते. अगदी. नाही का? आणि म्हणजे एक नंतर इतर लोकांच्या सुद्धा एक वेगळा एक काय म्हणतात त्याला, मला शब्द नाही मला आठवतोय, पण ते तसं होत नाही. तुम्ही विनम्र राहता काय. खरंय खरंय. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. हो, तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या सगळ्या घरातल्या लोकांना, बेला आणि सावनीला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप धन्यवाद रेडिओ विश्वास तर्फे. अरे नक्कीच, मलाही खूप आनंद झाला. थोडक्यातच आपण 15 मिनिटात भरपूर काय 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 बोलत खरं अनेक 15 मिनिटांच्या अनेक मुलाखती होतील एवढं सांगण्यासारखं आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.